आता या क्षणाची एक मोठी बातमी समोर येते। सातारा लोकसभेच्या बदल्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पियुष गोयल यांची राज्यसभेची जागा मिळणार आहे। विश्वसनीय सूत्रांनी साम टीव्हीला ही माहिती दिली आहे। सातारा लोकसभा 1999 पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढतोय, मात्र यंदा ही जागा भाजपाचे उदयनराजे भोसले यांना देण्यात आली आहे। त्यामुळे या जागेच्या बदल्यात पियुष गोयल यांची राज्यसभेची जागा देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। तर सुरुवातीला भाजपकडून उदयनराजे यांची राज्यसभेची उर्वरित टर्म असणारी जागा घ्या असा प्रस्ताव ठेवण्यात आलेला होता, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना याला कडाडून विरोध केला आणि या भाजपकडून पियुष गोयल यांची राज्यसभेची जागा जी आहे ती मागून घेतलेली आहे। ही मोठी बातमी आपण या क्षणाला बघतोय। या संदर्भात आपण अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडून। सूरज, अतिशय मोठी अशी माहिती मिळतेय, तर पियुष गोयल यांना राज्यसभेची जागा दिली जाणार असं कळतंय। सविस्तर माहिती या संदर्भातला। नक्कीच तेजल, साम टीव्हीला वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिली आहे की सातारा लोकसभेच्या बाबतल्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पियुष गोयल यांची राज्यसभेची जागा मिळणार आहे। ही जी माहिती आहे ती विश्वसनीय सूत्रांनी साम टीव्हीला दिलेली आहे। खरं म्हणजे पाहायला गेलं तर सातारा लोकसभा 1999 पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढतो आहे, मात्र यंदा ही जागा भाजपच्या उदयनराजे यांना गेल्यामुळे त्या बदल्यात पियुष गोयल यांची राज्यसभेची जागा देण्याचा निर्णय जो आहे तो वरिष्ठांनी घेतलेला आहे। खरं म्हणजे पाहायला गेलं तर सुरुवातीला भाजपकडून उदयनराजे यांची जी राज्यसभेची टर्म होती ती घ्या असं सांगण्यात आलं होतं, मात्र राष्ट्रवादीकडून या गोष्टीचा कडाडून विरोध झाला आणि त्यानंतर पियुष गोयल यांची जी जागा आहे ती आता राष्ट्रवादीला जाणार आहे आणि त्यामुळे कुठेतरी आता ही जी माहिती आहे ती समोर येते। ही खात्रीलायक सूत्रांची माहिती ती साम टीव्हीला दिलेली आहे। तेजल, धन्यवाद सूरज दिलेल्या या सर्व अपडेटसाठी। तर आपण बघतोय साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभेची जागा पियुष गोयल यांना दिली जाणार, ही माहिती सूत्रांनी दिली आहे।